मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राइब जर केले असेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळेल। इतर कुठल्याही ग्रुपमध्ये लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही। कदाचित मी शेअर करू शकलो नाही तरी सुद्धा ते आपल्याला दिसून जाईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जे कमेंट करत आहात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त, त्याबद्दल मी आपला आभारी आहे। असेच आपण प्रेम करत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपण रेमेडीज सांगतो। त्या रेमेडीज खूप लोकांना अनुभव येत आहेत, त्या लोकांचा त्याच्यातून चांगलं घडत आहे। खूप लोकांची कामं झाली, सगळ्यांचे कमेंट सुद्धा येत आहेत। त्यामुळे फोन सुद्धा करतात लोक की नाही गुरुजी, आपण जो उपाय सांगितला होता त्या उपायाप्रमाणे आमचं बरं झालं आणि त्याच्यातून आपल्याला फायदा सुद्धा झाला। तर राशीप्रमाणे सण व्रत वैकल्य त्या आठवड्यात जे येतात त्याप्रमाणे आपल्या राशीप्रमाणे जे व्रत वैकल्य किंवा एखादा उपाय, एखादी रेमेडीज काय करायचे असतात त्या उपाययोजना तोडगे मी आपल्याला सांगत असतो। ते आपण नक्की करा, इतर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील। चला तर साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया, जे असणार आहे 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर। 14 ते 20 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी। या सप्ताहात बऱ्याच काही अघटित घडलेल्या गोष्टी, बऱ्याच काही चुका, काही इतर गोष्टी सुधारण्याकरता आपल्याला उत्तम काळ आणि संधी पर्याप्त प्राप्त होईल। परंतु ह्यावेळी जर आपण पुन्हा आळसपणामुळे पुन्हा त्याच चुका करून जर त्याच चुका जर घडल्या तर मात्र त्या अधोरेखित केल्या जातील आणि अधोरेखित होतील। आणि ह्याचा आपल्या कामावरती वरिष्ठांसंबंधित ज्या काही गोष्टी आहेत किंवा वरिष्ठांकडे त्याची तक्रार नोंदवली जाऊ शकते किंवा ते कायमस्वरूपी ध्यानात ठेवले जाऊ शकते। अशा काही गोष्टी मी काय सांगतो लक्षात घ्या, अशा काही गोष्टी होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून घ्या आणि त्याच्यात यश प्राप्त करून घ्या। आरोग्याची विशेष काळजी करावी लागणार आहे। योग साधना करणे आपल्यासाठी या सप्ताहात खूप हिताचे ठरेल। आर्थिक अडचणी वर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे। त्यामुळे जोडीदाराचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्या, त्यांच्या काही गोष्टी ऐका, त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्याशी एखाद्या गोष्टीबद्दल डिस्कशन करा, चर्चा करा, जेणेकरून त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला आपल्या येणाऱ्या अडचणींवर चांगल्या प्रकारे मात करता येईल आणि मात करून आपण त्या जे काय आलेले संकट आहे ते दूर करून घेता येईल। त्यांची आपल्याला उत्तम साथ लाभेल। टोकाचे निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांचा आवर्जून सल्ला घ्या। एखादी टोकाचे निर्णय घ्यायचे, कामाच्या ठिकाणी आपल्याला कामच सोडायचं, नोकरी बदलायची किंवा इतर काही गोष्टी करायच्या आहेत तर त्याच्यासाठी कुटुंबातल्या लोकांचा सल्ला आपण नक्की घ्या। त्यांचा सल्ला घेऊनच आपण कामे करा। त्यांच्या इच्छाविरुद्ध काम जर केले तर कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकते। तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्याला काही करायचं आहे, काही गोष्टी जर करायच्या आहेत, चांगल्या करायच्या आहेत, वाईट करायच्या आहेत, काही करायचे किंवा एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, एखाद्यावरती समजा केसच करायची किंवा एखाद्यावरती आपल्याला आरोप प्रत्यारोप सुद्धा करायचे किंवा त्याच्याबद्दल खटला चालवायचा, तरी सुद्धा त्या संबंधित व्यक्ती किंवा त्या आपल्या वरिष्ठांचा, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला मात्र घ्या, त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसारच चाला। अन्यथा काय होईल, अशा गोष्टीमध्ये जर आपण फसाल, नुकसान जर झालं तर हे सर्व लोक आपल्यावरती ब्लेम करतील आणि सगळ्याचा आपल्यावरती भांड आपल्यावरती फोडलं जाईल की बाबा तुझ्यामुळेच हे झालं। त्यामुळे ह्या काही गोष्टी करत असताना कुटुंबाच्या कल्याणार्थ असो किंवा तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी असो तर परंतु त्यांचा सल्ला नक्की घ्या। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 14 आणि 20, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर दुधिया रंग, याचा आपण लाभ करून घ्या। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात करायची उपाययोजना जी आहे रेमेडीज ती अशी आहे। 16 तारखेला जी कोजागिरी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी आणि इंद्र याची पूजा करायची। आपण महालक्ष्मीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी सहित कुबेराची पूजा करतो, परंतु आपल्याला इंद्र आणि लक्ष्मी याचं काय करायचं आहे, आपल्याकडे टेरेस असेल तर टेरेस किंवा अंगण किंवा ओपन जागा जिथे चंद्राचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी एक पाट ठेवून त्याच्यावर तांदळाची पुंजी ठेवायची, त्याच्यावरती 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत आणि एकावरती लक्ष्मीचा आणि एकावरती इंद्राचं आव्हान करायचं आहे। हे आवाहन करून त्याची षोडोपचार पूजा करायची आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपलं जे नक्षत्र आहे आपल्या पत्रिकेत पहा किंवा विचारून घ्या, आपले जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राची प्रत्येक देवता असते।
त्या प्रत्येक देवताचं म्हणजे शततारका नक्षत्र आहे तर शततारका देवताचं नक्षत्र जो वरुण आहे तर याचं तर प्रत्येक नक्षत्राचं एक पंचांगामध्ये बघा किंवा विचारून घ्या आपण कोणाकडेही चौकशी करा आपल्या पत्रिकेत किंवा आपल्या गुरुजींकडे कोणाकडे तर पंचांग दाते इतर जे पंचांग आहेत तर त्या पंचांगामध्ये नक्षत्राची देवता दिलेली असते तर त्या नक्षत्राच्या देवताचा आपण जप करा. त्याचप्रमाणे जमत असेल तर आपल्याला घरी एखाद्या ब्राह्मणाला बोलवून खीर व पुरी किंवा नुसतं खीर सुद्धा दिलं दान दक्षिणा केली नमस्कार केला तरी आपल्याला खूप त्याचा फायदा होतो. यामुळे संपत्ती अचल राहते आणि लक्ष्मीची कृपा राहते. तर आपल्या राशीनुसार आता प्रत्येक आपली मेष राशी आहे वृषभ राशी कुठली राशी पण राशीनुसार नक्षत्रही असतं. अश्विनी नक्षत्र आहे भरणी नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र आहे आपलं कुठलं नक्षत्र आहे ते पहा आणि त्या नक्षत्रानुसार त्याचा जप करा. जर आपल्याला नक्षत्र माहीतच नसेल तर श्री सूर्याय नमः हा मंत्र म्हणून सुद्धा 108 वेळा पूजा केली तर चालते. तर पाटावर असलेल्या सुपारींचं इंद्र आणि लक्ष्मी सहित पूजन करायचे आणि ह्या दोन्ही सुपाऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करून ते आपल्या तिजोरीत ठेवायचे. याच्यामध्ये धन वृद्धी होते आणि पुढच्या वेळी पुन्हा नवीन सुपारी जर आपण पूजा करून ठेवली तर त्या जुन्या सुपाऱ्या पाण्यामध्ये विसर्जन केल्या तरी चालतात. हा उपाय आपण नक्की करा. ह्या करून आपल्याला काय फळ मिळत आहे किंवा कसं समाधान वाटलं काय वाटलं त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल आपल्याला आवडत असेल तर नक्की मित्रांनो हे व्हिडिओ खूप कष्ट करून खूप त्रास करून अभ्यास करून केलेले असतात. ते श्री गुरुदेव दत्त हा जप श्री स्वामी समर्थ किंवा एक निदान लाईक तरी करा मित्रांनो आणि 4 लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.